देव, देश आणि धर्मासाठी विश्वात्मके देवे साधक मंडळी. अवघाची संसार सुखाचा करीन, अवघाची संसार सुखाचा करीन, अवघाची संसार सुखाचा करीन, अवघाची संसार सुखाचा करीन, अवघाचे संसार सुखाचा करीन, अवघाचे संसार सुखाचा करीन, अवघाचे संसार सुखाचा करीन.
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः तस्मै श्री गुरुवे नमः। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी आज जो महावैष्णव मेळावा चालू आहे आषाढी एकादशी निमित्त, आषाढी एकादशी निमित्त चालू असलेला महावैष्णव मेळावा आणि त्या निमित्तानं आज पहिल्या दिवसाची ही दुसरी कीर्तन रूपी सेवा आहे आणि या कीर्तन रूपी सेवेमध्ये घेतलेला हा माऊलींचा 4 चरणाचा अभंग आहे। अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन लोकी जाईल गे माये तया पंढरपुरा भेटेन माहेरा आपुलिया सर्व सुकृताचे फळ मी लाहीन क्षेम मी देईन पांडुरंगा बाप रुक्मा देवी वरू विठ्ठलाचे भेटी बाप रुक्मा देवी वरू विठ्ठलाचे भेटी आपुल्या संसाठी करुणी ठेला। या अभंगाची सुरुवात करण्या अगोदर व त्याचं थोडंसं काही भाष्य करण्याची जी संधी उपलब्ध झाली त्यावर भाष्य करण्या अगोदर ज्या पांडुरंग परमात्म्याच्या भेटीसाठी सगळे संतजन महाराष्ट्रातून भारतातून परदेशातून ज्याच्या भेटीसाठी आलेले त्यांना पहिल्यांदा नमन करूया। पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन उतरे चरण त्यांच्या कृपादाने कथिता पांडुरंग परमात्म्याला नमन झाल्यानंतर ज्या पांडुरंगाला भेटण्यासाठी ज्या दिंड्या येतात त्या संतांच्या दिंड्या आहेत। माऊलींची असेल, तुकारामांची असेल, नाथांची असेल, मुक्ताबाईची असेल, सगळ्या दिंड्या त्या संतांच्या आहेत आणि संतांची आणि देवाची भेट तिथे होते। म्हणून त्या देवभक्ताला, त्या संतांना अगोदर नमन करू आणि मग आपण ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह
करीन आनंदे भरीन तिन्ही लोके जाई लगे माये तया पंढरपुरा भेटे ना माहेरा आपुलिया सर्व सुकृताचे फळ मी लाहीन क्षेम मी देईन पांडुरंगा बाप रुक्मा देवी वरू विठ्ठलाचे भेटी आपुले संसाठी करुणे या अभंगाचा थोडक्यात शब्दार्थ मला वाटतं सगळ्यांच्या पाठातला अभंग आहे, अनुभवाचा अभंग आहे. आणि या अभंगामध्ये माऊली त्या परमात्म्याचं, संतांचं, भगवंताचं कीर्ती पण गातात आणि त्यांना नमन पण करत राहतात. त्यांचाच सगळा उदो चालू आहे. साधा सोपा जर अर्थ शब्दार्थाने जरी पाहायचा म्हटला तरी सुद्धा सहज समजेल असा तो आहे. अवघाची संसार सुखाचा करीन म्हणजे तो संसार सुखाचा नाही. जो संसार सुखाचा नाही तरी सुद्धा असा असणारा संसार मी सुखाचा करी. हे अहंकारातून बोलणं नाहीये, आत्मविश्वासाचं बोलणं आहे. आणि आत्मविश्वास पाठीमाग त्या परमात्म्याची, त्या सद्गुरूंचे असलेल्या कृपेमुळं ते उद्गार बाहेर आहे. त्यांचं गुणगान आहे. होय, दुःखमूळ आहे, माहीत आहे, तरी सुद्धा मी तो संसार सुखाचा करेन. किती दुःखमूळ असू दे तरी सुद्धा जी अशक्य गोष्ट आहे अशा गोष्टीच संत शक्य करत असतात. बाहेरचे देव आता सांगितलं की कोण कोण कसे कसे देव आहेत, काय काय पीडा देतात आणि काय काय तुमचं निवारण करतात, गृहदोष, अमुक दोष, तमुक दोष. पण हे करून तुमचा मुख्य दोष, जन्म मरणाचा लागलेला दोष मात्र कुठलाच देव घालवत नाहीये. हा दोष आणि तो असलेला दोष सुद्धा मी घालवणार. सामर्थ्य, काय सामर्थ्य असावं बघा. काय आहे सामर्थ्य असं म्हणे आहे. परमात्म्याचं सामर्थ्य काय आहे? अवघाची संसार सुखाचा करीन निश्चय. होय, किती जरी असेल तरी सुद्धा करेन. सकाळी ताईनं उदाहरण घेतलं की त्या जयद्रथाला मारणं तसं पाहायला गेलं तर सोपं नव्हतं. म्हणजे त्याला जो मारेन तोच पहिल्यांदा मरणार, कारण त्याचं क्षीर जमिनीला स्पर्श झाल्यानंतर ज्यानी मारलं त्याचाच अगोदर मृत्यू होणार हे माहित होतं कौरवांना सुद्धा. आणि त्याचा मृत्यू व्हायच्या अगोदर त्यांचा विजय उत्सव चालू झाला होता. जयद्रथ मेला तर अर्जुन मारणार आणि जयद्रथाला जरी नाही मारलं तरी पण अर्जुन मारणार. अशक्यच गोष्ट होती. सर्वसामान्य माणसाच्या बुद्धीनं विचार करायचं म्हटलं तर अशक्यच आहे. कर्णाला हरवणं अशक्यच आहे, द्रोणाला हरवणं अशक्यच आहे. कारण त्या परशुरामाचं सगळे असलं शस्त्र अस्त्राचं भांडार त्यांनी यांना दिलेलं होतं. परशुरामाला कोणी एक पराजित करू शकलेलं नाही, यांना कोण करणार? असं असणारा तरी सुद्धा भगवंतांनी सहज लिलिया करून त्या जयद्रथचा नाश केला. जसं ते अशक्य असणारी गोष्ट होती, हा संसार जरी दुःखमूळ असला तरी सुद्धा त्याला सुखरूप करणे. अवघाची संसार सुखाचा करीन आणि आनंदे भरीन तिन्ही लोकांमध्ये, स्वर्ग, पाताळ, मृत्यू लोकांमध्ये आनंद भरेल. बघा, त्यांचं सामर्थ्य, त्यांचा निश्चय आणि त्यांचा आत्मविश्वास. त्यांचा जो आत्मविश्वास आहे, त्यांचा जो निश्चय आहे तो प्रत्येक संतांचा आहे, श्रीपाद बाबांचा आहे, बाबांचा आहे. होय, आपला सुद्धा संसार सुखाचा होतोय का? जर बारीक विचार करायचं जर म्हटलं तर अनुभव येत राहतोय. वरवर विचार करायचं म्हटलं तर मग मात्र वरवरच जाते. अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तिन्ही लोकांमध्ये आनंद भरायचा. जाय कधी जाईन गे माये तया पंढरपुरा. तया त्या पंढरपुरा, कुठल्या? सोलापूर जिल्ह्यातल्या नाही, त्या पंढरपुरा, ज्या पंढरपुरामध्ये माझे मायबाप आहेत आणि ते माझं माहेर आहे. बघा, माहेर म्हटल्यानंतर प्रत्येक स्त्रीला माहेराबद्दल आदर असतो. त्यांनी सुद्धा माहेर म्हटलंय, त्यांनी सुद्धा पंढरपूर म्हटलंय. पण त्यांचं पंढरपूर कुठलं आणि सर्वसामान्य माणसाच्या डोक्यातलं पंढरपूर कुठलंय? सोलापूर जिल्ह्यातलं पंढरपूर नाही. माऊलींच्या डोक्यातलं पंढरपूर अजून थोडस वेगळं आहे. जिथं माहेर आहे, जिथं संत आहेत
ते माझं माहेर आहे. मग संत कुठे असतील, जिथे ते आहेत तिथं माहेर आहे. पाहूया आपण त्याच्याकडं. भेटेना माहेरा आपुलिया. माहेराला गेल्याच्या नंतर ज्या वेळेला आईची आणि त्या मुलीची भेट होते त्यावेळेला काय होतं, आदान प्रदान होत राहतं काही गोष्टींचं, सुखाचं दुःखाचं. पण कधी कुठली आई तुझं दुःख तुझ्या संसारात कसं वाढावं असं कुठली आई सांगते का आपल्या मुलीला? किती दुःख घेऊन आलेली असेल तरी सुद्धा आई काय सांगते, त्याचा उपाय सांगते. कसं राहायचं आणि कसा सुख मिळवायचं, कसं सुख प्रदान करत राहायचं. त्याला म्हणतात माहेर. बाई बाई जाते ग माहेराला, 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 बाई बाई जाते ग माहेराला. पंढरपुरा भेटेन माहेरा आपुलिया, सर्व सुकृताचे फळ मी लाहीन. सर्व सुकृताचे, पुण्याचे म्हटलेलं नाही, सुकृत, सु म्हणजे चांगलं, सर्व सुकृताचे फळ मी लाहीन. वाहीन, लाहीन म्हणजे वाहीन त्या परमात्म्याच्या. कोणाच्या? सर्व सुकृताचे फळ मी लाहीन, क्षेम मी देईन पांडुरंगा. कोणाला? बाप रुक्मादेवीवरून विठ्ठलाचे भेटे. जो बाप आहे रुक्मादेवीचा किंवा रुक्मादेवीच्या वर जो आहे तो परमात्मा, त्याच्या चरणाशी मी वाहीन. असा थोडासा त्याच्यामध्ये तो एक वरवरचा जर थोडासा विचार करायचा म्हटलं तर आहे. आता आपण विचार करू, सुख म्हणजे नक्की काय? सुख कशाला म्हणतात? सुख म्हणजे नक्की काय? एक सिरियल पण होती काहीतरी, सुख म्हणजे नक्की काय असतं. आम्ही काय पाहिली नाही, बघायचा वेळ पण भेटला नाही आणि बघत पण नाहीये. फक्त कधीतरी थोडंफार पेशंटने सांगितलं. हा, पेशंटने सांगितलं घरातल्या. सुख म्हणजे नक्की काय? कशाला म्हणताय? सुख म्हणजे नक्की कशाला म्हणायचं? समजा चहा पिलो, बरं वाटलं. बरं वाटलं म्हणजे सुख आहे. किती वेळ? 2 मिनिट. समजा आईस्क्रीम खाल्लं, किती वेळ? 2 मिनिटं. नवीन साडी घेतली, सुख आहे? सुख नाही असं नाहीये, सुख आहे, क्षणिक सुख आहे. घर घेतलं, सुख आहे. किती वेळ? थोडा वेळ. गाडी घेतली, सुख आहे. ऍक्सिडेंट झाल्यावर मग किती सुख वाटतं? नाही. हा, हो, सुख नाही असं नाहीये, पण जे सुख आहे ते क्षणिक सुख आहे. आणि माऊली तर म्हणते अखंड मी तिन्ही लोकांमध्ये सुख भरणार आहे. सुख म्हणजे नक्की काय? ज्या ठिकाणी ज्या सुखामध्ये पवित्रता आहे, प्रसन्नता आहे, सात्विकता आहे आणि त्या ठिकाणी ते सुख नेहमी वाढत जातं,
ते सुख कधी थांबतच नाही. हे सुख म्हणजे आत्मसुख. बाकीचं जे सुख आहे ते भौतिक सुख, हे जे आहे हे आत्मिक सुख किंवा त्याला आत्मसुख म्हणूया. आता याचं उदाहरण भौतिक सुखाचं आपण पाहिलं. एक थोडंसं उदाहरण देतो आत्मिक सुखाचं. श्रीपाद बाबांचा फोटोचं चरण दर्शन घेताना किंवा बाबांचं चरण दर्शन घेताना काय वाटतं? प्रसन्नता आहे, सात्विकता आहे, मर्यादा आहे का त्याला? किती वेळेला बाबांचं दर्शन घ्या, कंटाळा आलाय कधी? थकलाय कधी? आणि जर दर्शन घेतल्यावर काय होतं? ऊर्जा भेटते. दर्शन घेतल्यावर ऊर्जा भेटते. नुसत्या त्या देहाकडं, त्या मूर्तीकडं पाहिलं तरी सुद्धा त्यांना आलिंगन दिल्यावर काय होत असेल? ते तर कसं आहे, सर्व सुखाचे आगर बाप रखमा देवीवर, बाप रखमा देवीवर, बाप रखमा देवीवर, सर्व सुखाचे आगर बाप रखमा देवीवर, बाप रखमा देवीवर, बाप रखमा देवीवर. हा विठ्ठल भरवा, 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 तो हा माधव भरवा, तो हा माधव भरवा, तो हा माधव भरवा, तो हा विठ्ठल भरवा, तो हा माधव तो सर्व सुखाचा आगर आहे. म्हणजे सुख फक्त त्याच्या जवळ आहे. म्हणून माऊली काय म्हणतात, आपुला किंवा संत काय म्हणतात, आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विना जीवा सुख नाही. सुख कोणाकडे आहे? त्यांच्याकडे. कोणाकडं? आपुला तो एक, तो जो आहे, तो जो एक आहे त्याला आपलंसं करून घ्यावा. ते दुसऱ्या अभंगामध्ये परत म्हणतात, गुरु हा संत पुढीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरु विन देव नाही तुझा त्रिलोकी. गुरु सुखाचा सागर, गुरु प्रेमाचा गुरु, गुरु धैर्याचा डोळ, कधी काळी डळमळेना, गुरु वैराग्याचे मूळ, गुरु परब्रह्म केवळ, गुरु सोडवी तत्काळ गाजलिंग देहाची. इकडं काय म्हटलंय, आपुला तो एक देव करून घ्यावा. इथे काय म्हणतात माऊली, गुरु विन देव नाही तुझा पाहता त्रिलोकी. गुरु हाच सुखाचा सागर आहे आणि गुरु विन देव दुसरा नाहीये. तोच तुमच्या जीवनामध्ये सर्व सुख भरतोय. पण जरी तो सुख भरत असेल, पण आपली मती मानवी बुद्धी असल्यामुळं किंवा आपल्या पाठीमाग अनंत जन्माचं लाचांड कर्माचं असल्याच्यामुळं आपल्याला ते सुख घेण्याची रीत विसरून गेलेलो आहे. पहिले 3 महिने बाळाचा जन्म झाल्याच्या नंतर ते त्या ब्रह्म अवस्थेत असतं, त्याला कुठलं दुःख नाहीये. पण जसा जसा त्या मायेचा वारा लागेल तसा 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 ते सुख घेण्याची रीत हळूहळू 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 हरवत बसतो. आणि तीच रीत परत संत महात्मे आपल्याला अवगत करून देत असतात. बघा, एक छोटासा विचार करा. भगवंताने आपल्याला जगण्यासाठी काही कालखंड दिलेला आहे आणि त्या कालखंडामध्ये काही श्वास दिलेले. कशासाठी दिले असतील श्वास? भगवंताचं प्रयोजन. भगवंताचं प्रयोजन कशासाठी असेल? आपल्याला भगवंत कसा आहे? सुखाचा सागर आहे. म्हणजे त्याच्याकडे दुःख नावाची वस्तू असेल का? नाहीये. आपण त्याचे कोण आहोत? अंश आहोत. मग आपल्याकडे सुद्धा दुःख असायला पाहिजे का? नाही पाहिजे. तरी सुद्धा आपण दुःखाचा अनुभव काहीतरी करून घेत असतो. का? कारण आपल्यावरती ती जी रीत आहे ती रीत विसरून बसलोय. भगवंताने श्वास देता वेळेला भगवंताला हे माहित आहे की हा श्वासाचा आधार घेऊन सुख घेऊ शकतो, याला दुसऱ्या कुठल्याही गोष्टीची गरज नाही. आणि जर भगवंताला हे माहित असतं की याला पैशाची गरज आहे, याला घराची गरज आहे, तर जन्माच्या वेळेला भगवंताने घर पण दिलं असतं, घराच्या जोडीला बायको पण दिली असती, पैसे पण दिले असते. भगवंताचं प्रयोजन काय असेल? हा फक्त श्वासाचा आधार घेऊन आनंद घेऊ शकतोय.
दुसरी कशाचीच गरज नाहीये, तरी सुद्धा आपल्याला संसारामध्ये का दुःख होतं? बघा काय गोष्टीमुळे दुःख होतंय. आपण कशाचा आधार घेऊन संसार करतोय. संतांनी सुद्धा संसार केलेला आहे, माऊलीनं सुद्धा संसार केलेला आहे ना. म्हणतात ना माऊली, अवघाची संसार सुखाचा करील. म्हणजे त्यांनी सुद्धा संसार केला. आपला सुद्धा संसार आहे. आपला संसार आहे स्वसुखासाठी आणि त्यांचा संसार आहे जगाच्या कल्याणा संतांच्या योगती. त्यांचा सुद्धा संसार आहे, पण त्यांनी संसार कोणासाठी केला? जगासाठी केला. आणि आपला संसार कोणासाठी आहे? स्वसुखासाठी संसार आहे. म्हणून स्व म्हणजे तिथं मी आणि माझं चिघडलं आणि तिथंच दुःखाला सुरुवात झालेली आहे. आपण कोणाचा आधार घेऊन संसार करतोय? घरातलं उदाहरण पाहूया, प्रापंचिक उदाहरण. नवरा बायकोचा आधार घेणार, बायको नवऱ्याचा आधार घेणार, मुलाचा आधार घेणार, घराचा आधार घेणार, गाडीचा आधार घेणार, प्रपंचाचा आधार घेणार. जे जे सगळं नाशिवंत आहे त्याचा आधार घेऊन आपल्याला संसार करतोय. पण संतांचा संसार कोणाबरोबर आहे? देवाबरोबर. देव माझा माझा माझा, देव माझा माझा माझा, देव माझा माझा मी देवाचा. देव माझा माझा माझा, देव माझा माझा माझा, देव माझा माझा मी देवाचा. देव माझा माझा माझा, देव माझा माझा माझा, देव माझा माझा मी देवाचा. नाशिवंताचा आधार घेऊन संसार सुखाचा होईल का? नाही होऊ शकत ना. जसं तुम्हाला पोहायचे, आता ही चंद्रभागा नदी आहे, पोहणारा तरबेज पण आहे, पण गळ्यामध्ये जर मोठा दगड बांधून पोहण्याचा प्रयत्न केला तर कधी तडीला लागल पलीकडच्या? पोहणारा आहे पण गळ्यामध्ये दगड आहे. तसा जो बुडवणारा आहे, जे मी म्हणणारे, माझे माझे म्हणणारे, ज्याला मी माझं म्हणतोय, देव सोडून ते सगळे मला बुडवायला आले. सकाळ भाऊने घेतला विषय, बुडणारे, बुडलेले, बुडवणारे, घरातले. लांबचे नंतर आहेत, अगोदर घरातून सुरुवात होत राहते. कुठेतरी कर्मामध्ये अडकवण्याचा प्रयत्न करतात. का बरं? बघा कसं कसं आपल्याला एक एक फासा टाकत राहतात. एक एक फासा असतोय, कुठेतरी कसं तरी करून अडकवत होत. ज्याचा त्याचा अनुभव आहे. मग आपल्याला याच्यातून सुटायचंय. कसं सुटायचंय बघा, जर स्वतःहून जर करण्याचा प्रयत्न केला तर मग मात्र नाही. त्याच्यासाठी गळ्यातला दगड जो आपल्याला बुडवणारा होता तो काढायचा आहे. मग आता इथं काढून फेकून द्यायचंय का नाही, त्याच्यापासून थोडस अलिप्त राहायचंय. आणि अलिप्तता कशी साधायची हीच खरी मेघ आहे. म्हणतोय आपण अलिप्तता साधायची, पण अलिप्तता साधायची कसं याची रीत मात्र अवगत लवकर होत नाही. जसं कमळ पाण्यामध्येच असतं पण पाणी त्याला चिटकत नाही किंवा त्याच्यावर थांबत नाही, तसं संत सुद्धा संसारामध्ये होतं पण त्यांनी संताचा लवलेश सुद्धा लागून घेतलेला नाहीये. भगवान श्रीकृष्णाने 16,000 बायका केल्या पण तरी सुद्धा सगळा नामा निराळा होता. तुकाराम महाराज सुद्धा संसारामध्ये होते तरी पण विरक्त होते. आपण संसारामध्ये आहे पण आसक्त आहोत, ते मात्र विरक्त होते. विरक्ती विन माझी प्राप्ती नवीन शेती उतरवा. आपल्याला ज्याचा आधार घ्यायचा आहे त्याचे पहिले या ठिकाणी जाणीव करायची की मी ज्याचा आधार घेतलाय तो मला तडीस नेणार आहे का? आणि जेव्हा याची जाणीव होते, जेव्हा जाणीव होते तेव्हा विवेक तयार होत राहतो. हो,
मला हे बुडवतात आणि हे बुडवण्यापासून मला सावध करायचंय, मला बाजूला व्हायचंय. आणि हा विवेक घरात राहून तर जागृत होत नाही. संत समाजामध्ये आल्याच्या नंतर, संत सहवासामध्ये आल्याच्या नंतर, बाबांच्या सहवासामध्ये आल्यानंतर आपला विवेक जागृत झालाय. ज्याने त्याने आपल्याला पाहिजे आपला विवेक जागृत केला का नाही केला, आणि याच्यावर आपला विवेक जागृत होता का बाबांना अनुग्रह घ्यायच्या अगोदरचा. आपला अवघात संसार सुखाचा करायचा चाललाय. आपला संसार जो माऊलींचा अनुभव आहे तो आपल्याला अनुभव दिलाय का, तो त्यांचा अनुभव आहेच आहे, आपल्याला सुद्धा तो अनुभव दिलाय का बघायचंय जरा. बघा आता समजा संसाराचाच विचार करायचं घेतलं तर बाबांनी एक उदाहरण दिलेले त्यासाठी. एक हिरे व्यापारी असतो किंवा एक सासरा असतो, त्याला काचेचा तुकडा सापडतो त्या जावयाला, त्याच्या जावयाला काचेचा तुकडा सापडतो. आता त्याला त्याची पारख नाहीये, पारख नाही, त्याच्यामुळे त्याला वाटतं अरे हे तर चमकते म्हणजे नक्कीच हिरा असला पाहिजे. मग तो सासऱ्याकडे जातो आणि सासऱ्याला म्हणतो, सासरे बुवा मला हिरा सापडलाय आणि त्या हिऱ्याची जी काही किंमत असेल ती किंमत मला द्या. सासरा जाणकार होता, हिऱ्याची पारख करणारा होता. त्याने पाहिलं हा तर काचेचा तुकडा आहे, पण दिलाय जावं याने. डायरेक्ट नाही म्हणायचं म्हटलं तर माझ्या मुलीला त्रास करील, जाच करील. त्यापेक्षा मीच थोडासा शांत होतो आणि याची काही पैशाची गरज असेल ती भागवतो. म्हणून त्याला काहीतरी पैसे दिले. त्या जावयाचं काही काम झालं. काम झाल्याच्या नंतर परत तो जावई जेव्हा त्या सासरे बुवाकडे आला तेव्हा सासरे बुवांनी विचारलं, भाऊ तुमचं काम झालं का? हो म्हणे झालं. मग आता काय करताय? नाही म्हणे आता काय नाही, मोकळाच असतोय. मग म्हणे मला जरा माझ्या धंद्यामध्ये जो हिऱ्याचा माझा व्यापार आहे त्याच्यामध्ये जरा तुम्ही मला मदत करणार का? हो म्हणे करू की. याला पण नोकरीची गरज होती, नोकरी केली. पण त्यांनी त्या सासऱ्याने डायरेक्ट नोकरी न देता त्याला त्याच्या हाताखाली काम करणारा म्हणजे हिऱ्याची पारख असणाऱ्या माणसाच्या हाताखाली याला शिकण्यासाठी ठेवला. काही दिवसानंतर तो शिकून तो जावई त्या हिऱ्याची पारख करण्यामध्ये तरबेज झाला. आणि जेव्हा तरबेज झाला तेव्हा त्या सासरे भाऊंनी त्याच जावयाला विचारलं की सासरे भाऊ तुम्ही जो मला हिरा दिला होता मौलिक, तो हिरा जरा घेऊन या. आपण त्याची त्यावेळेला काही खरी किंमत केलेली नव्हती, आपण ती किंमत करूया. त्यावेळेला त्या जावयाने तो हिरा हातात घेतला. पाहतोय अरे म्हणजे हा तर काचेचा तुकडा आहे. त्याने तो हिरा घेतला आणि म्हणजे तो काचेचा तुकडा घेतला आणि फेकून दिला. त्याला पारख कधी झाली? जेव्हा त्या हिऱ्याची पारख करण्यात तरबेज झाला त्यावेळेला. अगोदरचा तो जावई आणि पारख केल्यानंतरचा जावई, अगोदर त्याला तो काच म्हणजे तो हिऱ्याचा तुकडा वाटत होता आणि जेव्हा तो तरबेज झाला माणूस तोच आहे, डोकं तेच आहे, हातपाय तेच आहेत, फक्त ज्ञानाने त्याला जाणलं की हा काचेचा तुकडा आहे, याची किंमत काहीच नाही, शून्य किंमत आहे. तसं संत जाणतात की ह्या संसारामध्ये मी आणि माझं म्हणणाऱ्या संसारामध्ये त्याची किंमत किती आहे. किती किंमत त्याची? मी आणि माझ्या म्हणणाऱ्या संसाराची बायको, मुलं, घर, दार. बाबांनी सकाळी सांगितलं का सगळं जाता वेळेला करदुडा सुद्धा काढून घेतात, तो सुद्धा ठेवत नाही. म्हणजे तिथंच त्याची किंमत किती झाली? शून्य झाली. म्हणजे काहीच किमतीचा नाहीये. परंतु तो जर परमार्थ जर असता तर तो मौल्यवान आहे, तो जो हिरा आहे. मग आपण अज्ञानानं कोणाला हिरा समजतोय? घरातल्या असणाऱ्या व्यक्तींना बायको हिरा वाटते, मुलगा हिरा वाटतो, हिरो वाटतो, मुलगी हिरोईन हिरा वाटते. आपली गाडी, आपला बंगला, आपलं स्वतःजवळ असलेलं ज्ञान जे फक्त भौतिक ज्ञान आहे, त्या ज्ञान मी खूप श्रेष्ठ आहे. ज्ञान सुद्धा जे पोट भरण्याचं ज्ञान आहे ते म्हणतोय, आत्मज्ञान नाही म्हणत, पोट भरण्याचं ज्ञान हिरा वाटतं. पण ज्या वेळेला ह्या पारख्यांकडे जातो, संतांकडे जातो, त्या वेळेला ते सांगतात भाऊ याची किंमत काय आहे. जेव्हा त्याची पारख होईल तेव्हा त्याची त्याला किंमत समजते.
परंतु आपल्याकडे अजून त्या संसाराची पारख करण्याची वृत्ती नव्हती, विवेक नव्हता. जेव्हा त्यांच्या सहवासामध्ये आलो त्यावेळेला ती वृत्ती, ते विवेक, ते ज्ञान त्यांनी दिलं आणि हळूहळू त्या संसाराबद्दल असलेली आसक्ती कमी होत चाललेली. म्हणून तर तुम्ही लोक तुमचं घर सोडून, तुमचं शेती सोडून, तुमची नोकरी सोडून, तुमचा प्रपंच सोडून, तुमचं घरदार सोडून इथं आलेला आहात ना. इथं येऊन तुम्हाला काय मिळवायचं होतं? काय देणार होते बाबा? इथं काय परत पैशाची वाटप होणार होती जसं इलेक्शन मध्ये असते तसं काही? तिथे मात्र आपण जातो, जो आपल्याला तारणारा आहे का मारणारा हेच समजत नाही, तरी सुद्धा आपण आपली मती किंवा आपला विवेक त्या ठिकाणी हरवून बसतो. आणि कोणाचं ऐकतोय आणि काय ऐकतोय? फक्त कशासाठी? विवेक हरवल्याच्यामुळं. आणि नको त्या माणसाला आपलं मतदान करतोय. म्हणजे चुकीच्या माणसाला जर आपण दान करत असेल तर तिथं काय होतं? बाबा बोलतात की काय, एखाद्या माणसाला दान देताना ते अपात्र दान असेल तर ते त्याला पण घातक आहे आणि देणाऱ्याला पण घातक आहे. म्हणजे तुमचं त्याला समर्थन आहे. जो अधर्मी आहे त्याला जर तुम्ही मतदान करत असाल तर तुम्ही सुद्धा अधर्मामध्ये जमावू शकता, जरी तुम्ही ज्ञान प्राप्त करून घेतलं असेल तरी सुद्धा. बघा, कर्णाचं थोडस त्याला समर्पण झाला नव्हतं काही. तसं आपण जर मतदान करणारे एखाद्या अधर्मीला जर आपलं मतदान करत असून याचा अर्थ आपण त्याला समर्थन देतोय किंवा मला ते मान्य आहे, करतो अधर्म. ज्ञान आपल्याला दिलेले बाबा सांगतात, बघा उघडा डोळे, पहा नीट काय चाललंय समाजामध्ये. जो आपला धर्म जागवण्याचा प्रयत्न करतोय त्याच्या बाजूने आपण आहेत का जो धर्म बुडवण्याच्या बाजूने आहेत आपण त्याच्या बाजूने आहेत? आपण म्हणतो आपला देव, देश आणि धर्म. मग या ठिकाणी आपल्याला ती संधी मध्ये मध्ये येत राहते. आपण त्या लेवलला नाहीत, पण आपण जिथे आहोत तिथे आपण ती बाजू आणि तो आपल्याला असलेला निश्चय त्याच्या ठिकाणी आपण प्रगट करू शकतोय. ते भगवंतच आहे, ते जाणतात तुम्ही कोणाच्या बाजूने आहेत. दिसत असेल उभं केलं असेल एखादं कोणीतरी तो नेता, परंतु तुमच्या अंतःकरणामध्ये असलेली वृत्ती त्यांना माहीत पडत असते. म्हणतात ना, त्यांच्या सत्तेशिवाय पान सुद्धा हलत नाही. हे सुद्धा त्यांच्या सत्तेशिवाय होत असणार आहे का? पण इथे आपली परीक्षा आहे, तुम्ही कुठे आहात आणि तुम्ही कोणाच्या बाजूने आहात. मग आता या ठिकाणी विचार करायचा, विवेक जागृत केलेला आहे, मी कुठे आहे आणि कोणाच्या बाजूने आहे. म्हणून या ठिकाणी तो विवेक जागृत झाल्याच्या नंतर आपल्याला समजतं की हो, मला धर्माच्या बाजूने जायचंय, कारण मला संसार माझा सुफळ करायचा आहे. मला माझ्या याच्यामध्ये कुठलं दुःख नको आहे. आणि दुःख देणाऱ्या वस्तूला जर आपण जवळ घेऊन बसलो तर मग मात्र ते दुःखच देणार आहे. सुरुवातीला वाटतंय मुलगा सुख देते, आई सुख देते, बहीण सुख देते, पैसा सुख देतो, क्षणिक आहे. महिला केसामध्ये गजरा घालतात, किती वेळ सुख देतो? एक दिवस. दुसऱ्या दिवशी तीच सुख देणारी वस्तू तुम्ही काय करता? अगोदर सुख देत होती ना, मग आता का फेकून दिली? म्हणजे सुरुवातीला जरी सुख देत वाटत असेल तर नंतर नंतर ते दुःखामध्ये परिवर्तन होत राहतं. सुरुवातीला वाटतंय तसं, पण त्याचं परिवर्तन मग मात्र दुःखामध्ये होत राहते, कारण आपल्याकडे तशा प्रकारचा तो विवेक नाहीये. म्हणून इथं काय घ्यायचंय आपल्याला? या संतांच्या सहवासामध्ये आल्याच्या नंतर तो विवेक जागृत करून सुख प्राप्त करून घेण्याची रीत अवगत करून घ्यायची. ती रीत अवगत जर झाली तर मग मात्र आपल्याला दुःख भेटणार नाहीये. बघा, संतांशी नाळ जोडली तर कसं होतं? एक अजून एक उदाहरण सांगतो, बघा लक्षात येते. थंडीच्या दिवसामध्ये हिमालयामध्ये बर्फ पडतो, बरोबर आहे. कोणी टीव्ही मध्ये पाहिलं असेल, कोणी पिक्चर मध्ये पाहिलं असेल, कोणी मोबाईल मध्ये पाहिलं असेल, युट्यूब मध्ये पाहिलं असेल. व्यवहारिक दृष्टीने आपण थोडासा एक विचार करूया आणि नंतर थोडस पुढे जाऊया. एवढा बर्फ पडतो. बर्फ कधी होतो पाण्याचा? जेव्हा 0 डिग्रीला जातो त्यावेळेला बर्फ व्हायला सुरुवात होत राहते. आणि काश्मीरमध्ये त्या श्रीनगरमध्ये तलाव आहे, त्याचं नाव ऐकलं असेल, दल लेक म्हणून आहे. ऐकलेलं आहे? काही न पाहिलं असेल, काही ऐकलं नसेल. एक साधं उदाहरण सांगतो. तो तलाव मोठा तलाव आहे, जवळजवळ 15-20 किलोमीटरचा त्याचा परिघ आहे आणि तो 18 किलोमीटरचा. तो परिघावरती असलेलं पाणी सुद्धा गोठतं. दृष्टांतातून पुढे जायचंय. पाणी गोठतं. किती गोठतं?
थोडस सुरुवातीला एवढं नंतर एवढं 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 वाढत 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 जाऊन भरपूर पाणी गोठतं. खाली जरी 50 फूट खोल असेल तर 50 फूट त्याचा बर्फ होत नाही, वरचा थराचा बर्फ होत राहतो. 6 इंच 10 इंच 12 इंच 15 इंच जे काय असेल, फूटभर 2 फूटभर. आणि तो एवढा बर्फ झाल्याच्या नंतर त्या पाण्यावर म्हणजे त्या बर्फावर माणसं क्रिकेट सुद्धा खेळतात, मुलं क्रिकेट सुद्धा खेळतात. काही जण त्या बर्फाच्या पाण्यावरती म्हणजे त्या बर्फावरती गाडी सुद्धा चालवतात. म्हणजे किती बर्फ जाड झाला असेल बघा. आता काही जणांना खाली पाण्याचं तापमान 0 डिग्रीपेक्षा कमी म्हणजे खाली 5 डिग्री 6 डिग्री 7 डिग्री असेल आणि वर मात्र 0 किंवा मायनस मध्ये 1 2 3 4 होत राहते. मग काही जण काय करतात, त्या पाण्याखाली गरमी आहे किंवा त्या पाण्याच्या तळाशी मासे कशी असतील, जीवजंतू कसे असतील, हे पाण्याला लागणारी जी वनस्पती त्यांचं अन्न म्हणून ते कसं हे पाहण्यासाठी त्या बर्फाला एखादं होल करतात आणि त्याच्यातून खाली उतरतात. आणि उतरल्याच्या नंतर पाहतात, अरे कसं आहे काय मस्तपैकी आनंद घेत राहतात. पण मी तो खड्डा कुठं केलेला आहे हे ते विसरून जातात आणि आतमध्ये भरकटून गुदमरून मरून जातात. हे काही जणांनी पाहतात. काही जण त्याच्यामध्ये अजून थोडेसे चाणाक्ष असतात, बुद्धी असते किंवा त्यांच्याकडे अजून काहीतरी थोडीशी ते विचार करतात की असं का झालं असेल. मग ते काय करतात, कमरेला एक रस्सी बांधणार आणि वर एका माणसाकडे रस्सी देणार, त्या खड्ड्यातून त्या ह्याच्यातून खाली उतरणार आणि मस्तपैकी विहार करणार. आणि परत जेव्हा वाटतंय की मला वर यायचंय तेव्हा त्या रस्सीला धरून परत वर. आता जो पहिला आहे तो खाली पाण्याच्या खाली आहे, जरी त्याला आवाज द्यायचा म्हटला पण मधी बर्फ असल्यामुळे वरच्या माणसाकडे आवाज जात नाही, किंवा वरच्या माणसाने खालच्या माणसाला आवाज द्यायचं म्हटलं तरी बर्फ असल्यामुळे त्याचा खाली तो आवाज जात नाही. तसंच व्यवहारामध्ये सुद्धा आपलं आहे. जेव्हा आपण संकटात सापडतो, जेव्हा आपण एखाद्या अडचणीत सापडतो, जेव्हा एखाद्या दुःखात सापडतो, त्यावेळेला आपण त्या देवाला आवाज देण्याचा प्रयत्न करतो. कोण मंदिरात जाऊन आवाज देत असेल, कोण घरात राहून आवाज देत असेल, कोण अजून कुठे ज्या स्थितीत असेल तिथून आवाज देत असेल, कोणाला देवाला. परंतु तो आवाज खालचा मात्र वरपर्यंत जात नाहीये, कारण मध्ये थर आहे. कशाचा थर आहे? मायेचा थर आहे, अज्ञानाचा थर आहे, अहंकाराचा थर आहे, मीपणाचा थर आहे. म्हणून खालच्यानं दिलेला आवाज वरच्याला जात नाही आणि वरच्यानं दिलेला बोल खालच्यापर्यंत जात नाही, कारण मध्ये थर आहे. लक्षात येतंय का? परंतु जे चाणाक्ष असतात ते मात्र काय करतात, ज्यांनी मला खाली सोडलेलं आहे त्यांच्याकडे मात्र ती नाळ जोडलेली असते. कोणाकडं? जो वर आहे ना उभा, ज्यांनी मला तारलेला आहे त्याच्याशी बरोबर ती नाळ जोडलेली आहे. मी पतंग तुझे हाती धागा, मी पतंग तुझे हाती धागा. त्याच्या हातामध्ये धागा आहे. धागा म्हणण्यापेक्षा इथं रस्सी आहे. तो पतंग हवेमध्ये, आपण पाण्याच्या खाली आहोत. तर त्यांच्याकडे रस्सी आहे. आता ती त्यांच्या मनावरती आहे की याची रस्सी कुठपर्यंत धरायची आणि केव्हा रस्सी सोडायची आणि किती पकडून धरायची आणि कधी हलवायचं, कधी त्याला आवाज द्यायचा आहे का तुझ्या पुढे धोका तयार होत राहतोय. त्याला सावध करत असतात. त्याला नुसता इशारा दिला तरी तो जागा होतो. कोण? आतमध्ये गेलेला. आणि इशारा कोण देतोय? वरचा असलेला. मग तो इशारा देत असतोय. आणि ही नाळ जोपर्यंत जोडलेली आहे तोपर्यंत खालचा सुरक्षित आहे. आणि जर वरचा त्याने जर खालच्यानी ती बांधलेली रस्सी सोडली का हा बुडाला. मग इथे आपली सुद्धा रोज रस्सी बांधायचं काम चालू आहे. सकाळी सकाळी ब्रह्ममुहूर्तावरती, त्या ब्रह्ममुहूर्तावरती त्या भगवंताशी, त्या सद्गुरूशी, त्या परब्रह्माशी एकरूप होण्याची आपली रस्सी रोज सकाळचं बांधायचं चालू आहे. कारण आपण रोज रस्सी खोलत असतोय. एम्प्टी माइंड, तसं एम्प्टी आपली जी इंद्रिय आहेत ती इंद्रिय चुळबुळ 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 चालू असते. सारखी रस्सी खोलायचं चालू असते. आणि तो परमात्मा सांगत असतोय रस्सी सुटत आली बांध, रस्सी सुटत आली बांध. आवाज रोज येत असतोय. येतोय आवाज.
मग ज्या वेळेला जोपर्यंत रस्सी बांधलेली आहे तोपर्यंत सुखात असणार, आणि ज्या दिवशी रस्सी सोडू आपण, ते सोडत नाहीत रस्सी, त्याने अखंड रस्सी आपल्याजवळ दिलेली आहे. तो नाभी कमळामधून निघलेला जो धागा आहे, तो नाभी कमळामधून आपण त्यांच्याशी जो एकरूप झालेलो आहे, तो त्यांच्या हातात धागा आहे. आणि तो धागा त्यांनी मात्र घट्ट पकडून धरलेला आहे. पण आपण आपल्या कुविचारानं, अज्ञानानं, मायेनं, लोभानं, काय काय जे असेल दुर्गुणानं आपलीच आपण सुळसुळ करत असतोय. आणि कधी कधी ती गाठ निघण्याचा फक्त रोज सकाळी गाठ बांधून घ्यावा लागते. गाठ सुटली, गाठ बांधायची पण आहे. कोणाबरोबर? ईश्वराशी गाठ बांधायची, परब्रह्माशी परब्रह्माशी गाठ बांधायची आहे, आणि संसाराची गाठ सोडायची आहे. पण आपण उलट करतोय, तिकडं गाठ बांधतो, जिकडं सोडायची तिकडं सोडत नाहीये, जिकडं बांधायची तिकडं बांधत नाहीये. ही आपली चुळबुळ चालू आहे. मग ही गाठ जर आपली जोपर्यंत असेल तोपर्यंत मग मात्र आपण सुरक्षित आहोत. म्हणून या ठिकाणी ती गाठ कधी बांधणं होईल? जेव्हा आपल्या अंतःकरणामध्ये असलेला तो हृदयामध्ये असलेला परमात्मा अंतःकरणामध्ये येईल त्यावेळेस. तैसा हृदयामध्ये मी रामू, आस्था सर्व सुखाचा आरामो, का भ्रांतीसी कामू ही भ्रांत आणि हा विषय आपल्याला या ठिकाणावर बाजूला बघा, आपल्या म्हणजे हे करत राहतात, आपल्याला याच्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करत राहतात. ती गाठ आपलं ज्या वेळेला प्रत्येकाच्या हृदयामध्ये देव आहे, तो हृदयातला देव चित्तात आणायचा आहे. आता तो चित्तात चल म्हटलं तर येणार आहे का? जसं एखाद्या लहान मुलाला घेऊन आपण आई चालते, चल माझ्या बरोबर, तसं तो हृदयातला देव चित्तात असाच येणार आहे का? त्याला काहीतरी रीत असणार आहे ना. कसा आणायचा? विवेक सांगितलं. प्रत्येकाच्याकडे कर्म इंद्रिय आहेत, शरीर प्राप्त केलेलं आहे म्हणजे इंद्रिय आहेत, इंद्रिय म्हणजे त्याच्या ठिकाणी विषय आहेत, आणि ते काही ना काही प्रत्येक आपल्याकडून करत असतात. ते इंद्रियाकडून काय करून घ्यायचं? जसं गाडी चालवतो, गाडी चालवताना ड्रायव्हर असतोय, 2 चाकी असेल, 4 चाकी असेल, 6 चाकी असेल, 10 चाकी असेल, ड्रायव्हर असतोय. आणि तो ड्रायव्हर ती गाडी कुठे घेऊन जायची ते ड्रायव्हरच्या हातामध्ये. तसं ह्या इंद्रियाकडून कुठली कर्म करून घेऊन त्याला चित्त शुद्ध करायचं, हा विवेक हा आपल्या कर्माचा, त्या इंद्रियांचा ड्रायव्हर आहे. आणि ज्या वेळेला विवेक जागृत होतो त्या वेळेला कुठली कर्म करायची हे थोडस समजत तर नाहीच आहे. महात्मे आपल्याला सांगतात कुठली कर्म करायची. चित्त शुद्ध होणारी कर्म करा. पण चित्त शुद्ध होणारी कर्म कुठली? आपल्या आपण मनाने करतो का? आपल्याला माहिती आहे का कुठली आहेत? तर ज्या कृतीनं किंवा ज्या क्रियेनं समाज ईश्वराबद्दल आकर्षित होईल, समाजाला ईश्वराबद्दल बोध होईल, समाज विश्वकल्याण कार्याला लागेल, अशी कर्म म्हणजे चित्त शुद्ध होणारी कर्म आहे. जर चित्त शुद्ध झालं तर तो हृदयात असलेला देव चित्तात येईल. पण चित्तात देव यायच्या अगोदर जर समजा घरामधला कोणी असेल तर, बायको असेल तर काय होईल चित्तामध्ये? चित्तामध्ये जर पैसे असेल तर काय होईल? ती बँक होईल. चित्तामध्ये जर गाई म्हशी असतील तर तो काय होईल? गोठा होईल. चित्तामध्ये जर तुमचा प्रपंच असेल तर ते दगड मातीचं घर होईल. आणि चित्तामध्ये जर देव आला तर ते काय होईल? मंदिर होईल. देह देवाचे मंदिर. जर त्या हृदयामध्ये, त्या अंतःकरणामध्ये, त्या चित्तामध्ये जर देव आला तर ते मंदिर होईल. आणि जर मंदिरामध्ये कोण असतोय? देव असतोय. आणि देवाकडे दुःख असतं का? नाही. दुःख
बाकीच्याकडे असतं, म्हणून आपल्याला त्या चित्तामध्ये त्या भगवंताला त्या देवाला आतमध्ये साठवायचंय. आणि जेव्हा देव आतमध्ये येईल तेव्हा सर्व सुखमय होईल. आता संसार मुळात दुःखमुळे संसार दुःख मूळ चोहीकडे इंगळ, ज्या ठिकाणी विश्रांती नाही कोठे रात्रंदिन तळबळ, त्या ठिकाणी सुखात परिवर्तन करायचे. जो दुःखाचं परिवर्तन सुखात करतोय, आपल्या आतमध्ये कोण आहे? परमेश्वर आहे आतमध्ये. पण जर आपण बाकीच्यांना केलं तर दुःख भेटणार. मग आता ह्या संसाराचं परिवर्तन आपल्याला परमार्थामध्ये करायचं. प्रपंचाचं परिवर्तन म्हणजे परमार्थामध्ये करायचंय. आपण प्रपंच का म्हणतो त्याला? आपण त्याला प्रपंच का म्हणतो? कशामुळे म्हणतोय? जर ब्रह्मांडामध्ये देवाशिवाय दुसरं काहीच नाही, पण ब्रह्मांडामध्ये प्रपंच कसा काय असेल? हा प्रपंच नसून तो परमार्थच आहे. पण अज्ञानाने आपण त्याला काय म्हणतोय? प्रपंच म्हणतोय. जसं संध्याकाळची वेळ झालेली आहे, पूर्ण अंधार पण पडलेला नाहीये, पूर्ण प्रकाश पण नाहीये, आणि असंच रस्त्यावरती काहीतरी एखादं पडलेलं आहे. आपण त्याला काय म्हणणार? साप म्हणणार. असे 3 जण होते त्याच्यामध्ये. एक जण असे मागून चालले होते थोडस अंतर ठेवून. एक पुढचा गेला, त्याने पाहिलं असं असं काहीतरी पडलेलं आहे. त्याने प्रकाश टाकला, पाहिलं इथं रस्सी आहे. त्याला काही त्याच्याबद्दल सुख पण वाटलं नाही, दुःख पण वाटले नाही, भीती पण वाटली नाही, आनंद पण वाटला नाही. दुसरा त्याच्या पाठीमागून आला, त्याने पाहिलं, अरे प्रकाश टाकला नाही, त्याला वाटलं इथं काहीतरी साप आहे. त्याला त्याच्याबद्दल काय वाटली? भीती वाटली. तिसरा त्याच्या पाठीमागून थोड्या वेळानंतर आला, त्याला वाटलं अरे थोड्या वेळापूर्वी ते इथून राजाची स्वारी गेली होती, इथे काहीतरी मोत्याचा हार पडलेला आहे. त्याला त्याच्याबद्दल काय झाली? आसक्ती तयार झाली. एकाला भीती तयार झाली, एकाला आसक्ती तयार झाली, आणि एक त्या दोन्हीपासून अलिप्त होता. मग त्या तिघांची परत पुढे जाऊन भेट झाली, आणि त्याने विचारलं अरे तिथे पाठीमागं असं असं पडलं होतं. म्हणजे काय? म्हणजे साप होता. दुसरा म्हणतो नाही नाही हार होता. तिसरा म्हणतो तिथे काहीच नव्हतं, फक्त दोरी होती. तुम्हाला बघायचंय? चला माझ्या बरोबर. तिथं तो ज्ञान प्रकाश प्रगट केला, आणि तिथं दाखवलं काय आहे ती दोरीचे. कल्पनेनं त्याच्यावरती सापाचा काय झाला? भास झाला होता. कशामुळं? कल्पनेनं. कल्पना करून फक्त त्या ठिकाणी भास झाला होता, आणि ज्या ठिकाणी प्रत्यक्ष पाहिलं त्यावेळेला तिथं काहीच त्यांना वाटलेलं नाही. दोरीचं सुद्धा भीती पण नाही, सुख पण नाही, दुःख पण नाही. तसं ह्या प्रपंचाला आपल्याला फक्त कल्पनेनं आपण त्याला एकतर घाबरतोय किंवा एकतर त्याच्यामध्ये आसक्त होतोय. जे घाबरतात ते कुठेतरी संन्यास घेऊन निघून जातात, आणि जे कुठेतरी आसक्त होतात ते आपल्यासारखे कुठेतरी त्याच्यामध्ये आसक्त होतात. पण संत मात्र त्याच्यात आसक्त पण होत नाही, संसार सोडून पण जात नाही. त्यांना माहिती हा संसार नाहीये, हा प्रपंच नाहीये, हा परमार्थच आहे. आणि जेव्हा याची त्यांना अनुभूती येते, म्हणजे ह्या संसाराचं परिवर्तन त्यांना कशामध्ये झालं? परमार्थामध्ये झालं. ह्या प्रपंचाचं परिवर्तन कशात झालं? परमार्थामध्ये झालं. ज्याचं दुःख वाटत होतं त्याचं परिवर्तन कशात झालं? सुखामध्ये. कारण तिथं दुःख देणारी वस्तूच नाही कुठे. जिथं दुःखच नाही, जिथे सुखच नाही, तिथे दुःख तरी कसं असणार आहे? म्हणून तिथे एकमेव चिदविलास वस्तू म्हणजे ते परब्रह्म आहे. आणि ह्या जो भाव जो धारण करेल, जसा धारण करेल, आणि ज्यांच्या कृपेने धारण करेल, त्यावेळेला माऊली म्हणते हा बोध जो धारण करेल त्याचा अवघाची संसार सुखाचा होईल. अवघाची संसार, अवघाची संसार, अवघाची संसार सुखाचा करील. अवघाची संसार, अवघाची संसार, अवघाची संसार सुखाचा करील. अवघाची संसार, अवघाची संसार, अवघाची संसार सुखाचा करील. अवघाची संसार, अवघाची संसार, अवघाची संसार
संसार सुखाचा करीना आनंदे भरीना तिन्ही लोकी. इथे संसारच राहिलेला नाही तिथे दुःख कसे असेल? जिथं प्रपंचच नाहीये तिथं दुःखदायक वस्तूच नाहीये. जिथं दुःखदायक वस्तूच नाही तिथं ते परब्रह्म केवळ आहे. फक्त त्यात पाहण्याची ती दिव्य दृष्टी आपण जेव्हा आत्मसात करून त्या बुद्धीनं पाहू, त्या विचारानं पाहू, त्यांच्या बुद्धीनं पाहू किंवा त्यांच्या विवेकानं पाहू, त्यावेळेला तो परब्रह्मच त्या ठिकाणी दिसेल. अन्यथा त्या विवेकावर जर विकाराची मात झाली तर मग मात्र बुद्धी गहाण पडेल. आपण इथं घाबरतोय कशाला? बघा आता याच्यावरती पाहूया थोडस. घाबरतोय सगळ्यात जास्त कशाला? मृत्यूला घाबरतोय. का? कसं मरायचं हे माहित नाहीये. जेव्हा मरायची रीत माहित होईल त्यावेळेला मृत्यूचं घाबरण्याचं कारण उरणार आहे का? नाहीये. ज्याला पाण्यात पोहायचं माहित आहे त्याला पाण्याची भीती नाही. तसं ह्या संसारामध्ये राहून परमार्थात कसं जायचं किंवा कसं मरायचं हे ज्याला माहित आहे त्याला मरणाची भीती नाही. मग मरण म्हणजे नक्की काय? कशाला मरण म्हणायचंय? ह्या जीवाचं शिवामध्ये विलीनीकरण. ह्या जीवाचं शिवामध्ये त्या परमात्म्यामध्ये विलीनीकरण म्हणजे अंत. मृत्यू हा शब्द दुःखदायक आहे, अंत हा शब्द दुःखदायक नाही. जीवाचं शिवामध्ये विलीनीकरण करायचं. जेव्हा जीवाचं शिवामध्ये विलीनीकरण होईल तेव्हा शिवाला भेटल्यानंतर दुःख वाटायला पाहिजे का सुख वाटायला पाहिजे? देवाला भेटल्यानंतर सुख वाटलं पाहिजे का दुःख वाटलं पाहिजे? सुख वाटलं पाहिजे. बर ठीक आहे. एक प्रश्न विचार, दोन प्रश्न विचारतो. तुम्हाला देव आवडतो? आवडतो. सगळ्यांना आवडतो. मागचे बसलेले त्यांना आवडतो. देवानं तुमच्या घरी यावं असं वाटतं का? हा वाटतं सगळ्यांना. आता देवाच्या घरी जायला कोणाला कोणाला आवडतं? सगळ्यांना. मागचे नाही म्हणतात. देवाच्या घरी जायचंय का? कोणाला देवाच्या घरी जायला आवडत नाही? आपण देवाच्या घरी जायचं म्हणजे काय समजतो? एखादा माणूस मेला म्हणजे तो देवाच्या घरी गेला. म्हणजे कोण? हे मड. आणि ते मड गेलं. इथं ते नाहीये. तुमचं जीवाचं परिवर्तन शिवामध्ये होणं म्हणजे विलीनीकरण आहे. आणि ज्या दिवशी अनुग्रह दिला त्याच दिवशी तुम्हाला देव केलेला आहे. मग तुम्ही अजून देवाचं घर कसं आहे का? तुम्ही देवच आहे. देव भावायाशी गेलो होते ते देवाची भुवन केलो. आता देवाला दुःख असेल का? पण तरी सुद्धा चावम्याव चावम्याव चालू असत म्हणून दुःख करून घेत राहतोय. पण इथं तसं नाहीये. मग कुठं जायचंय? हे दुःख घालवण्यासाठी जिथे संत आहे तिथे जायचंय. आता एक माहेरांना मी महिलांना प्रश्न विचारतो. तुम्ही माहेर कोणाला म्हणता? हा? आई वडिलांना. आई वडिलांच्या घराला आई वडिलांना म्हणता का नाही? कारण आम्हाला पुरुषांना काय माहित नाहीये म्हणून तुम्हाला विचारतोय. माहेर तुम्ही कोणाला म्हणता? कशाला माहेर म्हणताय? बर. जिथं तुमचे आई वडील राहतात, तुमचे भाऊ बहीण, जिथं ते घर आहे त्याला तुम्ही म्हणताय. समजा उदाहरणार्थ जे तुमचं माहेर असेल ते तसंच राहू दे व्यवहाराच्या दृष्टीनं. परंतु काही कारणामुळे तुमच्या आई वडिलांची बदली समजा नाशिकला झाली आणि ते तिकडे स्थायिक झाले कायमचे. तुमचे आई वडील भाऊ बहीण घर घेऊन तिकडे गेले. मग आता तुमचं माहेर नाशिक असेल का जे तुमचं आत्ताचं घर आहे ते असेल? नाशिक असेल. बरोबर. म्हणजे जिथे आई वडील आहेत भाऊ बहीण आहेत ते तुमचं माहेर. मग तुमचे आई वडील कोण? तुमचे आई वडील कोण? तुम्ही संत माय बाप कृपावंत. 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 तुम्ही संत माय
तुम्ही संत बाबा गोपावंता तुम्ही संत माया बाबा गोपावंता संत मायबाप हे आपले आई वडील आहेत. मग आता आपले आई वडील कुठे राहतात? संत मायबाप आपले आई वडील आहेत आणि ते कुठे राहतात? एक वेळ मी भानुबिंबी नसे योगियाचे ध्यानी उमरडोनी जाय. पुढं काय? जेत सापडला घेऊसावा जेत माझा नाम घोष बरवा. जिथे माझ्या नामाचा नाम घोष चालू आहे तिथे मी आहे. मग आता नाम घोष कुठे चालू आहे? जिथे संत आहेत या ठिकाणी नामघोष चालू आहेत. जिथं नामघोष चालू आहे तिथे संत आहेत आणि जिथे संत आहेत तिथे माहेर आहे. मग माहेर म्हणजे काय? तर हे सत्संग हेच तुमचं पंढरपूर आहे आणि सत्संग हेच तुमचं माहेर आहे. ते पंढरपूर नाहीये, ते असेल तिकडे. त्यावेळेला होतं नाही. आम्हाला त्याला कमी पण म्हणायचं नाही आणि जास्तही म्हणायचं नाही. पण आमच्यासाठी आम्हा अनाथ कारणे निर्माण केली पंढरी देवी. हे आमचं सत्संग, हे आमचं पंढरपूर आहे. हे सत्संग हे आमचं माहेर आहे. सत्संगामध्ये आल्यानंतर काय होतात? संतांच्या भेटी होतात. होईल संतांची या भेटी सांगू काच्या गोष्टी. माहेरात गेल्यानंतर आई लेकीचं काय होतं? सुखाच्या गोष्टी होत राहतात. एक गोष्ट आपण त्यातली घेऊया पटकन, थोडीशी वेळ कमी आहे. भांडणापासून सुरुवात होते कथेची. चंद्र तेथे शंभू तेथे अंबिका. शंभू आणि अंबिकाचं कधीच भांडण होत नव्हतं. परंतु हे भांडण न होत असताना चिंता मात्र देवाला पडली. काय? आम्हाला काहीतरी घडवायचंय आणि त्याच्यासाठी यांच्यामध्ये काहीतरी झालं पाहिजे. देव चिंतेमध्ये पडले की आमचं काहीतरी त्या ठिकाणी घडवायचंय. पण यांचं भांडण लावणार कोण? शंकराचं, महादेवाचं भांडण लावण्या म्हटलं तो बाबा माहीतच आहे कसा आहे. मग देव चिंतेत असताना तिथे नारद मुनी आले. नारदाने विचारलं काय प्रॉब्लेम आहे? नाही म्हणे ते त्या शंभू आणि अंबिकाचं, त्या महादेवाचं आणि त्या पार्वतीचं काय होत नाही भांडण, तंटा काय होत नाही. बर म्हणे असं आहे का? म्हणे मी काम करतो ते. नेहमीप्रमाणे नारदांनी सुपारी घेतली आणि गेले कुठे? कैलासावरती. कैलासावरती गेल्यानंतर तिथे भगवान शंकर काही कामानिमित्त बाहेर गेले होते आणि पार्वती माता एकटीच त्या ठिकाणी होती. आणि पार्वती मातेला मग नारदाने विचारलं भगवान कुठे गेले? म्हणे गेलेत काही कामानिमित्त बाहेर. म्हणे काही काम आहे का? हो म्हणे आहे. मग म्हणे मला सांगा. नाही म्हणे ते तुम्हाला सांगण्याजोगं नाहीये, जरा थोडं आमचं खाजगी आहे. नाही म्हणे तुम्ही किती खाजगी असू द्या, ते तुम्ही त्यांना सांगितलं का ते मला परत सांगणारच आहे. त्याच्यामुळं नाही म्हणे तरी पण मी नाही तुम्हाला सांगू शकणार, त्यांना सांगणार आहे. म्हणे नाही नाही ते सांगितलं तरी मला सांगणार आहे. म्हणे हो एवढं तुमचं प्रेम आहे? म्हणे हो आमचं दोघांचं एकमेकावरती एवढं प्रेम आहे. मग नारदाने पुढचा प्रश्न केला. ते म्हणे तुम्हाला ती अमर कथा काय आहे माहित आहे का? म्हणे पार्वती मला म्हणे मला नाही माहिती. म्हणे आता तर तुम्ही म्हणे देव मला सगळं सांगतो, मग तुम्हाला अमर कथा कशी नाही सांगितली देवानं? मग आता नारदाचं काम झालं. नारद गेले तोपर्यंत भगवान शंकर आले. आल्यानंतर आता ह्या बाईसाहेब काय झाल्या होत्या? रुसून बसल्या होत्या. कशा रुसतात?
कसं रुसतं मला हे माझ्यात काय बदल माझं तुमचं काही वेगळं पण तुम्हाला विचारतो तुम्ही कशा रुसल्या आता असू द्या रुसल्या होत्या नको आपली गुण बरी मला कळते तेरी भी चूप मेरी भी चूप मग भगवान शंकराने विचारलं काय झालं कुठं काय झालं म्हणे मला ना म्हणे काय आजारी आहे का काय डॉक्टरचा सवाल आजारी आहे का काय ना म्हणे काय नाही मला काय झाड भरली तेव्हा ना म्हणे मग ते गणपती आणि ते कार्तिकी दिसत नाहीत मला काय माहिती गेले असेल कुठेतरी शंकराला टेन्शन आलं काय झालं का काय म्हणजे काय झालं नाही म्हणे ती आम्हाला कथा माहिती का तुम्हाला हो माहिती आहे मग तुम्ही मला का नाही सांगितली म्हणजे कोण आलं कोण होतं इथं सांगितलं नारद कोणी येऊन गेले बघा आपल्याला कथा आणि सुखाची गोष्ट करायची म्हणे येऊन गेले बर म्हणे मग मला ती अमर कथा सांगा पत्नी हट्ट म्हणे चला आपण एकांतात जाऊ आणि मग मी तुला ती अमर कथा सांगतो मग ती अमर कथा सांगायच्या अगोदर त्यांनी एक क्रिया केली टाळी वाजवायची आपण सुद्धा टाळी वाजवायची वाजवा ओम श्रीपाद टाळी वाजवल्यावर काय झालं आनंद वाटला स्फूर्ती आली वातावरण पवित्र झालं तसं भगवान शंकरांनी सांगितली आपण सुद्धा इथं टाळी वाजवायची आणि तो हा आपण टाळी वाजवूया आणि टाळी वाजवल्याच्या नंतर त्याने तो पवित्र ती जागा केली आणि मग भगवान शंकरानं ती अमर कथा सांगायला पार्वतीला सुरुवात केली वातावरण पवित्र झालं इथं कोणी आहे का चौकशी केली आणि ती अमर कथा सांगायला सुरुवात केली बघा आपल्याला तो अनुभव दिलाय का आपला संसार सुखाचा झालाय का आपल्याला ती रीत दिलेली आहे का बघा अनुभव घ्यायचा आपल्याला अमर कथा सांगायला सुरुवात केली भगवान शंकराने डोळे बंद केले आणि पार्वतीला सांगितलं तू सुद्धा डोळे बंद कर आणि मी जसं सांगतोय तसं कर भगवान शंकर भगवान महादेव ती अमर कथा सांगत गेले हिनं सुद्धा प्रतिसाद म्हणून हुंकार देत गेली हो सांगत गेले भगवान शंकर अजून सांगत गेले आणि पुढे पुढे चालून ती पार्वती माता झोपली पण तरी सुद्धा हुंकार चालू होता कथा सांगून झाली तरी सुद्धा हुंकार चालू होता आणि ज्या वेळेला भगवान शंकरानं डोळे उघडून पाहिले त्या वेळेला तर हिथं झोपलेली आहे आणि हुंकार तर चालू आहे मग हुंकार देतोय कोण हुंकार तर येतोय देतोय कोण भगवान शंकर राग आला त्यांना वाटलं माझ्या आज्ञेशिवाय इथे कोणीतरी आहे आणि त्यांनी ती माझी कथा अमर कथा ऐकली म्हणजे त्यांनी सांगितलं आदेश दिला जो कोणी असेल तो माझ्या समोर प्रगट हो त्या ठिकाणी तो एक पक्षी त्याला कबूतर म्हणा किंवा त्याला तो पोपट म्हणा तो प्रगट झाला आणि त्यांनी सांगितलं की ती कथा ऐकलेली भगवान शंकर सांगितलं तू माझी कथा माझ्या परवानगी शिवाय ऐकलीच कशी तू माझा इथे अपराध झाला मग आता चिडल्यानंतर ते म्हणे मी तुला मारणार तसा तो पोपट किंवा तो पक्षी किंवा ते कबूतर पळत पळत कुठे गेलं व्यासांच्या तिथे गेलं आणि व्यासांचा त्याने काय घेतला आश्रय घेतला आता हे भगवान शंकर रागामध्ये पोपट पुढं आणि हे मागे पोपट पुढं हे मागे कुठं
व्यासांच्या ठिकाणी गेले आणि व्यासांनी पाहिलं भगवान शंकर आणि ह्या अवतारामध्ये आता ते तांडव करण्याची अवस्था कशी असेल त्यांची. त्यांना म्हणे भगवान अहो तुमच्या दर्शनासाठी लाखो वर्ष मुनी जपी तपी साधना करतात आणि तुम्ही ह्या अवस्थेमध्ये काय झालं काय. नाही म्हणे माझ्या घरी चोरी झाली, माझ्या इथे चोरी झाली. म्हणे कसली चोरी झाली. म्हणे माझी ती अमर कथा चोरून एका जणाने ऐकली. म्हणे कोणी ऐकली आणि तो तुमच्या इथे म्हणे लपून बसलाय. म्हणे मग काय करायचं. नाही म्हणे मी त्याला मारणार आहे. कोण म्हणतात. भगवान शंकर म्हणतात. मग व्यास म्हणाले तुमची ती कथा ऐकल्यानंतर काय होतं. म्हणे तो अमर होतो. आणि मग तुम्ही त्याला जर मारणार असेल तर त्या कथेचं महत्व काय आहे. संतांना शरण गेलं किंवा संतांना देव जेव्हा भेटतो तेव्हा देवाची सुद्धा बोलती बंद होते. तर व्यासांच्या पुढे गेल्याच्या नंतर ती बोलती सुद्धा बंद झाली. आता आपण आपल्याकडे येऊया. ही कथा सांगितली कुठं. हिमालयामध्ये, ज्याला ती अमरनाथ गुफा म्हणत असेल तिथे काहीतरी. तुम्हाला तो अनुग्रह दिला त्यावेळेला काय काय केलं होतं हीच कथा तिथे सांगितली होती. काय सांगितलं होतं करायला. मी सांगतोय तसं कर, मी सांगतोय तसं कर, मी सांगतोय माझ्या पाठीमागं कर, मी देतोय त्याला प्रतिसाद कर. ही अमर कथा. आणि ही अमर कथा जिथं ऐकवली जाती त्याला म्हणलं जातं पंढरपूर. तुम्हाला कुठं अमर कथा ऐकवली आणि ज्याने ऐकवली तो कोण. तो शिव, तो परमात्मा. त्या शिवानं ती अमर कथा ऐकवलेली आहे. त्या शिवाकडून ती आपल्याला अमर कथा ऐकायला भेटलेली आहे. ज्याने अनुग्रह घेतला, ज्याने प्रबोध घेतला त्याला ती कथा ऐकायला भेटलेली आहे आणि त्याचा तो अनुभव त्याने घेतलेला आहे. मग फक्त त्या ठिकाणाला जाऊन जर भेट देत असेल आणि जर अमर कथा म्हणजे ते नाम किंवा ते अनुग्रह की ते प्रबोध, ती रीत, त्यांचा तो विनियोग आणि पहाटेच्या ब्रह्ममुहूर्तावर असलेलं त्यांचा तो संतांशी एकनिष्ठ होण्याचा तो जी लिंक आहे किंवा तो एकरूपता होण्याचं जे आहे ते जर न भेटता जर ह्या तीर्थयात्रा, ह्या वाऱ्या, ह्या पंढरपूरच्या वाऱ्या किंवा तीर्थक्षेत्राला जर जात असेल तर तैसा बाभळावरी मुंगळा खाली झऱ्या, तैशा यांच्या वाऱ्या पंढरीच्या कुठपर्यंत. जोपर्यंत देवाची भेट होत नाही, जोपर्यंत नाम भेटत नाही, जोपर्यंत अनुग्रह भेटत नाही तोपर्यंत. आणि हेच अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये सांगायचं होतं की काय. जाईन गे माये तया पंढरपुरा भेटे न माहेरा आपुल्या विठोबा रघुमाई अमर कथा ज्यांनी ऐकवली ते परब्रह्म त्यांनीच आपल्याला तो नाम, ती अनुग्रह दिली. आणि जिथं ही कथा ऐकवली जाते इथे नाम पंढरपूर. ज्याने ऐकवली ते ठिकाण म्हणजे सत्संग आणि सत्संगालाच माहेर म्हटलेलं आहे. आणि जेव्हा सत्संगात येतो, नाम घेतो, अनुग्रह होतो त्यावेळेला आपला प्रवास एका दिशेने चालू होतो. आता बघा कोण मुंबईहून आलंय, कोण चिखलीवरून आलंय, कोण वाडीवरून आलंय, कोण साताऱ्यावरून आलंय, कोण पुण्यावरून आलंय, कुठपर्यंत होऊन इथपर्यंत आलंय. आता इथून ज्या वेळेला आपण घरी जाऊ त्यावेळेला त्या प्रवासाला कुठला प्रवास म्हणतात. परतीचा प्रवास. आपला परतीचा प्रवास कधी चालू झालाय. इथून जाऊ त्या दिवशी परतीचा प्रवास चालू होईल का त्याच्या अगोदरच आपला चालू झालाय. कधी. जेव्हा नाम घेतलं, अनुग्रह मिळाला त्या दिवसापासून आपला परतीचा प्रवास चालू झालेला आहे.
अनंत जन्माचे तप एक ना, अनंत जन्म आम्ही हिंडत होतो, अनंत जन्म ह्या युनितून त्या युनित, त्या युनितून त्या युनित, त्या युनितून पुढच्या युनित जात होतो, परंतु जोपर्यंत नाम भेटत नव्हता त्यावेळेला हा आमचा जन्ममरणाचा प्रवास चालू होता. आणि हा प्रवास कधी थांबला? ज्या वेळेला नाम भेटलं, अनुग्रह भेटला, प्रबोध भेटला, ही रीत त्यांनी अवगत करून दिली, त्यावेळेला आमचा तिथपर्यंतचा प्रवास संपून आता आमचा परतीचा प्रवास चालू झालेला आहे. आता या परतीच्या प्रवासामध्ये कसं असते बघा. तीर्थयात्रेला गेल्यानंतर काय सांगतात? तीर्थयात्रेवर आल्यानंतर सरळ कुठं जायचं? आपल्या घरी. दुसऱ्याकडे जा म्हणून सांगतात का? का बरं? जे काही कमवलेलं पुण्य असेल, पुण्य म्हणूया, जे सुकृत केलेलं असेल ते परत दुसरं कोणाला जायला नको, ते आपला ठेवा, आपल्यापर्यंतच राहायला पाहिजे. म्हणून व्यवहाराच्या दृष्टीने सांगितलं तर जेव्हा तीर्थयात्रेवरून येतात तेव्हा दुसऱ्या कोणाच्या घरी जाऊ नका, सरळ आपल्या घरामध्ये या. तसं आपला आता परतीचा प्रवास चालू झालेला आहे. जाईन गे माई, जायचंय आता, तिथून आलोय, हे भेटलंय, आता आपला जायचंय परत. परतीचा प्रवास आपला चालू झालेला आहे. कुठून आलोय आपण? त्या परब्रह्मापासून आलेलो आहे, त्यांच्यापासूनच आपण आलेलो आहे. आता त्यांनाच जाऊन मिळायचे. म्हणून ह्या परतीच्या प्रवासामध्ये इकडं पण बघायचं नाही, इकडं पण बघायचं नाही, इकडं पण कशात अडकायचं नाही, तिकडं पण कशात अडकायचं नाही. ना कसल्या उपाधीमध्ये, ना कसल्या कर्मामध्ये, ना कसल्या एखाद्या अजून आसक्तीमध्ये अडकायचं नाहीये, कशातच अडकायचं नाहीये. परंतु ही माया मात्र फास टाकत असते आणि अडकवण्याचा प्रयत्न करते आणि याच्यापासून सुटायचंय. म्हणून ह्या परतीच्या प्रवासामध्ये आपल्याला परत आणि परत आणि परत बोध झालाच पाहिजे. म्हणून ह्या वैष्णव मेळाव्याचं नियोजन करावं लागतं. या वैष्णव मेळाव्याचं जेव्हा नियोजन होतं, असा ज्या ठिकाणी सत्संग होतो, ह्या सत्संगातून आपलं लक्ष दुसरीकडे कुठेही विचलित होऊन देत नाहीत आणि लक्ष फक्त आणि फक्त नामावर आणि श्वासावर ठेवायचं असते. जेव्हा नामावर आणि श्वासावर लक्ष असेल त्यावेळेला आपलं लक्ष दुसरीकडे कुठे जाईल का? लक्ष कुठे आहे? श्वासावर आहे, नामावर आहे. आणि ती रीत श्वासावर लक्ष ठेवायची रीत बाबा आपल्याला सकाळी दरवेळेला आपल्याकडून करून घेत असतात. त्यावेळेला त्या नामावर लक्ष ठेव, त्या श्वासावर लक्ष ठेव. कसा येतोय, कसा जातोय, परंतु तो श्वास मात्र भयंकर, म्हणजे ती माया परत त्या ठिकाणी घाला घालते. ती एक संत रीत आहे आणि त्या संत रीतीने जर गेलो तर मग मात्र आपण त्याच्यातून सोडतो. आता त्याला थोडासा वेळ लागेल. किती वेळ आहे? हा, एक पटकन सांगतो बघा, एक थोडक्यात शॉर्ट मध्ये सांगतो. आपल्याकडून कर्म कधी होतात आणि केव्हा होतात? जोपर्यंत आपला श्वास चालू आहे तोपर्यंत आपल्याकडून कर्म होणार. मग ते सकाम असो, दूषित असो, निषिद्ध असो, सात्विक असो, कुठलेही कर्म होणार. कुठपर्यंत? जोपर्यंत श्वास चालू आहे तोपर्यंत. आणि ज्या दिवशी आपला श्वास संपेल त्या दिवशी कर्म होतील का? नाही. आता श्वासावर लक्ष ठेवण्याची रीत बाबांनी आपल्याला सांगितलेली आहे. पहाटेच्या ब्रह्ममुहूर्तावरती 48 मिनिटाचा तो जो कालावधी आहे त्याच्यात 24 मिनिटं चिंतन आणि 24 मिनिटाचं हे. अगोदर आपण चिंतन करताना आपण 24 मिनिटांमध्ये आपलं अगोदर चिंतन संपायचं आणि 24 मिनिटांमधले काही मिनिटं आपले शिल्लक राहायचे. म्हणजे श्वास आपले शिल्लक राहत होते. त्या ब्रह्ममुहूर्ताच्या वेळेचे 24 मिनिटाचे किंवा त्या 48 मिनिटाचे अगोदर आता पण मध्ये मध्ये होतोयच 24 मिनिटं आपला तो श्वास त्या चिंतनावर, त्या नामावर असतो का? नाही. पण त्याने ती रीत घालून दिली आणि त्या रीतीनं सांगितलं तू याचं स्मरण करा, त्याचं स्मरण करा, तुमच्या 7 चक्राचं स्मरण करा, त्या मालिकेचं स्मरण करा. त्या ठिकाणी एक एक ठिकाणी त्याचं स्मरण करून 2-2 वेळेला तो श्वास अर्पण करा. रीत सांगितली आणि त्या रीतीनं मग तुमचे जे 10 अवतार आहेत त्यांच्यावरती द्या. तुमचे जे काही दोष आहेत, जे सगळे दोष, सगळे, जसं जन्ममरणाचं पाप आणि इतर पाप
इतर पाप तुमची जातील पण जन्ममरणाचं पाप जाणार नाही. तसं इतर दोष भाऊने सांगितलं, पितृदोष, मातृदोष, ग्रह दोष, पत्नी दोष, अजून काय काय दोष असतील, नारायण नागबळी करायला लागतोय, अमुक तमुक काहीतरी करायला लागतोय, संसारामध्ये जे काही असतील ते दोष एक वेळेला जातील पण जन्म मरणाचा लागलेला दोष किंवा त्या कर्माचा लागलेला पट्टा जात नाही. तो फक्त त्या संत महात्म्याच्या रीतीने जातो. पण कोणाचा जो पहाटेच्या ब्रह्ममुहूर्तावर स्मरण त्यांचं चिंतन करतो त्याचा, ज्याचा अनुग्रह प्रबोध झालेला आहे त्याचा, जो संत कार्यामध्ये विश्वकल्याण कार्यामध्ये हिरिरीनं सहभागी होतो त्याचा, जो त्यांना अनन्य होऊन राहिलेला आहे त्यांचा, आणि जो गुरु आज्ञेचे पालन करतो त्याच्या, एवढ्या सगळ्या कंडिशन, त्याचं कर्म किंवा त्याचं जे काही त्याचं जे कर्म आहे, जो त्या संतांशी अनन्य आहे त्याचा संसार ईश्वरात लय पावतो. आता त्याचं विश्लेषण करायला वेळ कमी आहे. त्याचा संसार ईश्वरात लय पावतो. कारण जिथे श्वासच संपले ह्या रीतीने गेल्याच्या नंतर जर अजून मला कोणाचं तरी ठिकाणी श्वास अर्पण करायचे, मला अजून कोणाचं तरी स्मरण करायचे, अजून त्या ठिकाणी मला काहीतरी द्यायचंय, इकडे 24 मिनिटाची ती वेळ होऊन गेलेली आहे, परंतु मला अजून काही करायचे, म्हणजे त्या ठिकाणी ती श्वास संपले 24 मिनिटाच्या. फक्त ती रीत आहे, ती रीत उघड पण नाही, सांगता पण येत नाही, पण अनुभवता मात्र येत राहते. आणि तो अनुभव आज सकाळी बाबांनी परत आपल्याला आणून दिलाय, उद्या सकाळी देणार आहेत. आणि प्रत्येक वेळेला ते रोजच तो अनुभव कसा घ्यायचा याची रीत ब्रह्ममुहूर्तावर आपल्याला सांगतच असतात, अनुभव आणून देत असतात. मग त्या ठिकाणी म्हटलेलं आहे, जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेरा आपुलिया, सर्व सुकृताचे फळ मी लाहीन. जे सुकृत जे झालेलं आहे हे सगळं कधी होईल? ज्या वेळेला तुमच्याकडून निर्धारित कर्म होतील. निर्धारित कर्म कधी होतील? ज्या वेळेला तुमच्याकडून सर्व कर्माचा सर्व निषिद्ध असेल, सात्विक असेल, दूषित असतील, काम्य कर्म असतील, ह्या सगळ्या कर्माचा ज्या वेळेला लय होईल त्यावेळेला तुमच्याकडून निषिद्ध कर्म जरी झालेली असेल तरी सुद्धा ती कर्म त्या निर्धारित कर्मामध्ये विलीन होणार. आणि ज्या वेळेला निर्धारित कर्मामध्ये विलीन होणार त्याच्या ठिकाणी पाप पण राहत नाही, पुण्य पण राहत नाही, सुख पण राहत नाही, दुःख पण राहत नाही, कुठलीच गोष्ट नाही. त्या ठिकाणी तो एकच आणि एकच अनुभव आहे, ती रीत आहे. आणि त्या रीतीला मग ते संतांनी आपल्याला आणून दिलेला आहे. हा अनुभव माऊलींचा आहे, हा अनुभव नाथांचा आहे, हा अनुभव श्रीपाद बाबांचा आहे, हा अनुभव निवृत्तीनाथांचा आहे. निवृत्तीनाथांना आलेला अनुभव माऊलींना दिला, माऊलींनी तो आपल्यापर्यंत दिला, श्रीपाद बाबांकडून तो आपल्यापर्यंत बाबांच्या कृपेने आलेला आहे. ही अतिशय म्हणण्यापेक्षा त्याला शब्दच नाहीयेत, ही अतिशय दुर्मिळ आहे. ही गोष्ट कुठेच नाहीये, फक्त त्यांच्याकडेच आहे. कारण त्यांनीच कसं सोडवायचं, कारण ती रीत, तो धागा त्यांच्याकडे आहे. आणि म्हणून बाप रुक्मा देवी विठ्ठलाची तो मायेच्या जो वरती आहे, 81 कोटी 1.25 लाख देव आहेत, त्यांच्यावरती असणारा जो बाप आहे, तो परब्रह्म आहे, ते सद्गुरू आहे, तो त्यांच्याकडे ती रीत आहे. आणि ह्या रीतीने गेल्याच्या नंतर तुम्हाला तो संसार, तुमचा प्रपंच त्या ईश्वरात लय होतो. असं एक थोडक्यात चिंतन माऊलींना आपण सांगायचं असावं असा माझा भाव आहे. हे मी सांगण्याचा प्रयत्न करतो. तुम्ही इथे ऐकले, आवे ग्रामस्थांनी आपल्याला इथे संधी उपलब्ध करून दिलेली आहे. तुम्ही सगळं टाळकरी मंडळींनी इथे साथ दिलेली आहे. तुम्ही जर सर्वांनी इथे ऐकत होता आणि बाबांनी आपल्याला या ठिकाणी आणलेलं आहे, त्या रीतीवरती आणलेलं आहे. आपला सुद्धा संसार म्हणजे परमार्थामध्ये, त्या भगवंतामध्ये विलीन केलेला आहे. त्या ठिकाणी काहीच असं काळजी करण्याचं काही गरज नाहीये. अशा ठिकाणी, अशा भावावर, अशा स्थितीवर आपल्याला आणलेला आहे. म्हणून तो अभंग मला शोभत नाहीये, तो अभंग त्यांना शोभतोय. परंतु तरी सुद्धा एक सांगण्याचं काहीतरी थोडस निमित्त करतोय की माझं नाहीये, ही त्यांची रीत आहे. आपण सांगणारे कोण आहोत? परंतु तरी सुद्धा माझ्या सद्गुरूचं सामर्थ्य लोकांना समजलं पाहिजे. माझ्या सद्गुरूचा तो कळवळा आहे, जे प्रेम आहे, जो
जिव्हाळा आहे त्या समाजाला समजला पाहिजे म्हणून थोडासा काही प्रयत्न केला. तुमच्या सर्व संतांच्या चरणावर, बाबांच्या चरणावर ही झालेली सेवा अर्पण पण म्हणता येणार नाही, त्याला अर्पण जरी करायचं म्हटलं तरी परत काहीतरी होईल. तुम्ही गोड मानून घ्या किंवा जशी असेल तसे घ्या आणि जर माझं चुकलेलं असेल ते मला परत द्या. Hare